गणेशोत्सव संपल्यानंतर शिवसैनिकांना ओढ लागते ती म्हणजे दसरा मेळाव्याची आणि याच दसरा मेळाव्याची तयारी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जे आहे ते या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाची परवानगी मिळावी यासाठी 8 महिन्यांपूर्वीच महानगरपालिकेच्या विभागाकडे अर्ज करण्यात आलेला आहे आणि जो 12 ऑक्टोबरला दसरा होणार आहे त्या दसऱ्या दिवशी आमचा मेळावा घेण्याच्या कारणास्तव जे आहे ते आम्हाला परवानगी देण्यात यावी असा पत्र जो व्यवहार जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून 8 महिन्यापूर्वी करण्यात आलेला आहे। तब्बल त्यानंतर 3 स्मरणपत्र देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जे आहे ते महानगरपालिकेला देण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर शिवसेना शिंदे गटाकडून जे आहे ते अजून एकही पत्र महानगरपालिकेला दिलेलं नाही अशी सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे ठाकरे गटाला यावर्षी परवानगी मिळेल अशी शक्यता जी आहे ती शक्यता वर्तवली जाते, कारण की गेले 2 वर्ष आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे 2 दसरा मेळावा होतात आणि या दसरा मेळाव्यासाठी हे छत्रपती शिवाजी महाराज पार्क आपल्याला मिळावं यासाठी सर्वांचे प्रयत्न असतात। परंतु गेल्या 2 वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर या दोन्ही वर्षांमध्ये ठाकरे गटाला या छत्रपती शिवाजी महाराज पार्कची परवानगी मिळाली होती आणि याच पार्श्वभूमीवरती यावर्षी देखील आम्हाला परवानगी मिळावी यासाठी ठाकरे गटाकडून 8 महिन्यांपूर्वीच पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। त्यासाठी स्मरणपत्र देखील महानगरपालिकेला देण्यात आलेले आहेत आणि महानगरपालिकेकडून गणेशोत्सव संपल्यानंतर म्हणजे 18 तारखेपर्यंत निर्णय होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला यावर्षी दसरा मेळाव्याची परवानगी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण की यावर्षीचा दसरा मेळावा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण की विधानसभा निवडणुका आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरून नक्की काय बोलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।